ठाण्यातील डोंबिवलीमधील कुप्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि रील स्टार सुरेंद्र पाटील याच्यावर 2 महिलांवर दुष्कर्माचे गंभीर गुन्हे दाखल होते। तसेच तो महिनाभर कोठडीत होता। मात्र सोशल मीडियावर तो चांगलाच ट्रेंडिंगला होता। अनेक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि रील स्टार यांनी त्याच्यावर रील आणि व्हिडिओ बनवल्यानं रातोरात सुरेंद्र पाटील देशभरात प्रसिद्ध झाला। मात्र त्यांनी केलेल्या गुन्ह्याची लिस्ट यापैकी कोणाकडेच नसावी अशा प्रकारे त्याची मुबलक प्रसिद्धी करण्यात आल्यानं काही रील स्टारना नेटकऱ्यांच्या संतापालाही सामोरं जावं लागलं होतं। आता याच रील स्टार सुरेंद्र पाटील बाबत एक मोठी बातमी समोर आली आहे। 2 महिलांवर दुष्कर्माचे गंभीर गुन्हे दाखल झाल्यानं जेलमध्ये असलेल्या सुरेंद्र पाटीलला जामीन मंजूर करण्याची विनंती स्वतः पीडितेनं कोर्टात हजेरी लावून सर्वांसमोर केल्यानं या प्रकरणानं धक्कादायक वळण घेतलंय। सुरेंद्र पाटील याला जामीन मिळण्यास आपला कोणताही आक्षेप नसल्याचं पीडितेने कोर्टात सांगितल्याचा दावा सुरेंद्र पाटीलचे वकील आणि भावानं केलाय। यानंतर न्यायमूर्तींनी सुरेंद्र पाटीलला 25,000 रुपयांच्या जामिनावर सोडण्याचा आदेश दिला। आरोपीला जामीन मिळवून देण्यासाठी पीडित महिलेनं असं अचानक पाऊल का उचललं हे आतापर्यंत एक गुढच आहे। ही घटना संपूर्ण डोंबिवलीमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे। लोक सोशल मीडियावर या प्रकरणाबद्दल प्रश्न उपस्थित करतायत। या प्रकरणात सुरेंद्र पाटील याचे वकील विनोद गरड आणि भाऊ पद्माकर पाटील यांनी आपली महत्वाची टिप्पणी मीडियासमोर जाहीर केली आहे। माझा भाऊ सुरेंद्र पाटील त्याचे ते फिर्यादी होते, ते जज समोर येऊन त्याने साक्षी दिली का सुरेंद्र पाटीलला बेल देण्यात माझी काही हरकत नाहीये। सुरेंद्र माझा भाऊ पाटील त्याला आता आज बेल भेटली आहे, त्याची जामीन मंजूर झालेली आहे। मी ॲडव्होकेट विनोद गरुड आज रोजी सुरेंद्र पांडुरंग पाटील यांच्या बेलच्या संदर्भामध्ये माननीय कल्याण न्यायालय डिस्ट्रिक्ट कोर्ट या ठिकाणी सुनावणी झाली। त्या बेलच्या अनुषंगाने आम्ही आमच्या साईडने कोर्टाला काही पॉइंट सांगितले आणि त्या अनुषंगाने कोर्टाने ते ग्राह्य धरले आणि सुरेंद्र पांडुरंग पाटील यांना 25,000च्या जात मुचलेकावरती सोडण्यात आलेलं आहे। ॲक्च्युली यामध्ये 2 पॉइंट आहेत। एक पॉइंट असा आहे की फिर्यादी जी आहे ती फिर्यादी माननीय न्यायालयासमोर आली आणि तिने सांगितलं की मला सुरेंद्र पाटील यांना जर बेल मिळाला तर माझी कोणत्याही प्रकारची ऑब्जेक्शन नाही असं तिने माननीय कोर्टाला सांगितलं। आणि त्याबरोबर या घटना जी आहे ही घटना 17/8/2023 ते 30/3/2024 या दरम्यान मध्ये घडलेली आहे। म्हणजे FIR करण्यासाठी हा डिले झालेला आहे आणि हा डिले खूप लॉंग डिले आहे। तर कोर्टाने ह्या दोन्ही गोष्टी कन्सिडर केलेल्या आहे की इतक्या कालावधीमध्ये त्यांनी FIR का केला नाही किंवा फिर्याद का दिली नाही, तो महत्वाचा मुद्दा। आणि त्याबरोबर फिर्यादी स्वतः सुद्धा आली आणि तिनेही कोर्टामध्ये सांगितलं की सुरेंद्र पाटील यांना बेल जर मिळाला तर त्यावरती माझी कोणत्याही प्रकारची हरकत राहणार नाही। वादळवारा लाईव्ह साठी न्यूज ब्युरो डोंबिवली। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।